मंदिर आहे. असं कर. असं कर म्हणजे अरे आमचे मालक आहे. बर तुम्ही अर्थ बोलू नका, आमचे मालक आहे ते. आज तुला म्हणतोय असं कर, तुझ्या मालकाला कशाला आम्ही म्हणतोय. आमचे मालक बोलतो. वा काय झाले माहिती आहे का बोला का? ते पादमती तांदूळ आहे. बासमती. हो कोणी मारली रे? एक त्याला ठेव. असं जर बोललं तर आपल्याला जेवण भेटेल का? काय बोलू नका, शांत घ्या. नमस्कार, बोल. आम्ही मुसाफिर आहे. कुठे जावं, काबड कष्ट करावं, पोटाचं खळगं भरावून आलो होतो. बर कामाधंद्यासाठी आलोय. तेव्हा आम्हाला जेवण बनवायला तांदूळ, चटणी, मीठ, डाळ पाहिजे होती. आहे का? भेटेल का? भांड्याचं दुकान नव्हतं. आज तुमच्या जवळच द्या. ऐकून घ्या. तुम्ही बोलला, चांगलं बोलला. मी सुद्धा माझ्या पोटासाठी गाव सोडून इथं आलो. बर आता माझ्या दुकानातलं तुम्ही सामान येणार, तिथं तुम्ही स्वयंपाक करणार, कुठं तुम्हाला पाणी मिळेल, कुठं जळ मिळेल बरोबर आहे. हे सांगता येत नाही. होय बघा तुम्हाला सांगतो, भाजीपाल्याचं दुकान आहे. तुम्ही किराणा मालाच्या दुकानात आहे, मालव्याच्या व्यापारमध्ये जावा. नाही, आम्हाला चटणी, मीठ, जरा तेल, हे बाबू डाळ हे हे पहा, तुम्ही तिघाला होय. तुम्ही आता माझ्यातलं सामान घेऊन तुम्ही शिजवून खाणार, कधी खाणार, काय करणार, असं करा. त्याच्यापेक्षा माझ्या खानावळीत जावा, माझी मंडळी. चला चला, ए, चला. कुठून जाताय? काय ऐकून घ्या. बायकोचे नाव काढलं की तुम्ही निघाला का? बाय माणसाच्या हाताला चव असते. भुका लागल्या त्या 2-3 दिवस पोटात आहार नाही. बरोबर बरोबर आहे मित्र. हं? माझी बायको खरंच सुंदर स्वयंपाक करते. बायको सुंदर आहे का? हो. हाताला बायको सुंदर आहे का? स्वयंपाक सुंदर आहे का? हा, स्वयंपाक तेच. जरा माजूर आहे. मालकीण, हं. खानावर दोन मालकीण चालवते का? मालकीण हो, चालवते. हो. हा, तर काय? कोणाचा बायको का? यायला नानाला तसं बोलू नका. हा. एकाच ताट करायला किती? माझे तर अपघात होईल तेव्हा तो उशीर लागला. आमच्या मालकाला अरे तुम्हाला माणूस की नाही मी सांगते, आमची खानावळ आहे, तिथं जावा जेवा. एकाच ताप करायला नाही. एका ताटाचं किती? आणि खेडेगावची माणसं काय करायचं ते समजून घ्या. एका ताटाचं किती पैसे असं विचारायला हा लागले. ते होईल. सांगा मालक. मालकाचा बीपी वाढला का काय? तुम्ही नीट बोला. अहो एका ताटाचं किती पैसे हे झालं? हा. अरे मागणं ऐकून घ्या. हा. एका ताटाचे 50 रुपये. मग तिघाचा ताट करायला किती झालं? हा? 150 रुपये. थांबा, काय झालं? तुम्ही वाकडी काय बोलत नाही? अहो तिघाचं ताटात किती झालं? 3 ताटाचं 150 रुपये झालं. 3 म्हणतोय तर का नाही? 150 रुपये तिघांचं झालं. होय म्हणाल का? हा? वाकडं बोलू नका. हे घ्या, 150 रुपये नव्ह का? हे 150 रुपये घ्या. हा. आणि खानावळीचा पत्ता सांगा, कोणत्या जागेला आहे का? नका गुन्हा खावा की हा. बाबा मी गुन्हा सरळ बोलतोय, मी काय वाकडा बोलतोय का? वाकडं बोलतोय, मी वाकडं बोलतोय. ऐकून जास्त वेळ नको. त्यांना आपल्या खानावळीचा पत्ता सांगा, कुठं जायचं. साहेब, पत्ता सांगतो. इकडे आहे, इकडे आहे. पत्ता सांगतो. समोर असं पुढे गेला. बर. ते नका ऐका की आम्ही खायचंय का? सांग की. असं पुढे गेला का नाही? बर. तिथे एक विहीर आहे, विहीर. विहीर आहे? हा. पाणी आहे का? पाणी असं नसेल. बर. त्या विहिरीपासून असं तिरकं फिरलं. काटाला लागून. हा असं पुढे. तिथं पुढे गेला. हा. तिथं पडकं घर आहे. तिथं बर. पडकं घर आहे. तिथनं असा कॉर्नर घेतला. त्या घरापासून हा. पुढे लिंबाचं झाड लागते. त्या घराच्या पुढे ते लिंबाच्या झाडावर एक कावळा बसलेला असतो. कायम. कायम बर बर बर. कावळा असतो. हा, हा. आणि कावळा उडून गेल्यावर
तो हाताला गेला. मला बायकाचा वास लागतो लगेच. नवीनच आहे काय खानावळीचं नाव काय आहे? खानावळीचे नाव सांगे. अरे काय लागा सांगता सुखबाई मटणाचे खानावळ. काय लागा ना आलाय का शाकाहारी खानावळ आहे अरे मटकीची खानावळ. किती खानावळ तिथं जायचं हा. तिथं अजून म्हणायचं हा. जेवण तुम्हाला मिळेल होय म्हणलं नाही बाई. आमच्या ए, आप जेवण द्यायला होय म्हणत का? तिथं तुम्हाला गेल्यावर जेवण मिळणार मग जा, तुम्ही जाऊ, 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 तुम्ही जाऊ. हे पाहुणा चल पाडदिशी. हा? काय मग तू झोप काढून येतो तू. असं करा पटकन करा उशीर होतोय चल चल जेव. चला 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 लवकर हे काय लागा इथंच खानावळ आहे की रे? ए, हो गुरुड लागलाय उरूट लागलाय का काय काळी लागलाय का? काय आहे तू काय जायला तुम्हाला दिसतोय काय? काय? ओळख मी वाचू का? वाच बरं. ऐ, जेवा. काय झालं? काय झाले काय झालं? काय झाले तुझं मानाचं घडलं. आपण काय झाले तिने जाऊन नाही ना तुझी माझ्या घरी गेलं. काय झालं? काय झालं? आज मला वाचायला येईना. तुला वाचायला येईना ना, आम्हाला सगळ्यांना रवा लागलाय. हा समोरचा साधा बोर्ड वाचतात ना तुमचा येथे येथे पुरुषांना पुरुषांना योग्य दरात तांबी बसवून मिळेल पुरुषांना तांबे बसव, बायकाची नसबंदीकरण विरोध कुत्र्याला घाल. पण मला वाचा येत नाही ड्रायव्हर चालू असताना गाडीशी बोलू नये. गाडी चालू असताना ड्रायव्हरशी बोलू नये उलट झाला त्याच्या खालच्या बोल हा हे लाल अक्षरातली हिरव्या वाचकी असं तसं मोबाईल मटकीची खानावली काय इथंच आहे. तिथं काय काय हात मारू का? हा, हात मार. त्याच्या खालचं बोलणं ए सकने, तुझी लग्नाची बायको आहे म्हणजे तिने जेवणच वाढून आहे आपल्याला जेवण वाढेल का? हो बाई हो सखूबाई हो. काय वाढेल? आम्ही जेवायसाठी आलोय. मला माहित आहे. मग तेच म्हणतो वाढा आता मला किती जेवायला आले. तो सांगू दे का नक्की? काय सांगितलं? पैसे दिले का आमच्या नवरीची गाडी घेतली का अहो बारकाची नवरा आहे का तुझा? बार काय का ती गोरा पानायची चौकात दुकान आहे मोठं दुकान हा आमच्याच आहे आहे ना होय. मग तिथं जाऊन त्यांनी आमच्याकडून 150 रुपये घेतले बर जेवणाचं आणि सांगितलं असतं तर सखूबाई मटकीची खानावं मग काय ते काय आमचे म्हणला? आमची बाई 50 रुपये सांगितलं असेल तुम्हाला कशाचा विचारतोस मार खायचं बोललो गो अरे ते ताटाला जाईल काय हा. म्हणतो मी? आता मग जर मला पाहिजे केलं चाललं. मला कळलं नाही अहो बाय एका ताटाचं दर काय असं विचारतो. नुसतं ताट करायचं. या खानवळी मी एकटी नाही मग माझ्या संगती माणसं आहेत मग काय करते? सरळ जायचं असलं तर जावा काय राव सखूबाई बोलताय राव? नाहीतर मरी घेऊन जायचं आणि खाऊनच अरे भला भला भला, त्यांच्यातला बुंदा आला वाटतं. काय गिराय कोण आले काय अरे त्यांच्यातला बुंदा आला वाटतं ना भाई. हे दादा आहेत का तुमचं? कोणता बसतात? काय बरं आहे? आमची माणसं आहेत कोण आहे? कोण आहे? अहो माझ्या खानवळीत असतातच ते म्हणजे तुम्ही तरी पाहिलेत मला की. हो कसं समजा होय. तर तुम्हाला काय पाहिजे जेवायला पाहिजे तो ह्यो ताकद का आला नाही? पहिलं आता बोलल्यानंतर मी येणारच तुम्हाला. होय. गावात खात नुसती खातो यार. होय रे. हा. गावात खात तुझं नाव आमच्या गावात यायला. एकटाच आहे का मग अशी नाही का माहिती हाणामारी आमच्या माणसाचं दाब देत नाही जेवण मिळत नाही थांबा, थांबा, थांबा. जेवण मिळत नाही हे तुमच्याच आहे. हो मग ह्याला कॅश कापाय पैसे कोण द्यायचे? ती बाकीच काय ते नाही जेवण मिळत नाही का? नाही कुणाचं? या कोणाला? बरीचशीच आहे ती. आता याला जर मारलं, याला मारलं,
जेवायचा बायकांचा नाद आहे का नाही, नाही, असं बोलताय बघा ते असं बोलताय तुम्ही अडगे आणि तुमच्यातलं कडे आमच्या अंगावर येतंय. काय? जेवत असताना योग्य बोलायचं आमच्या ताईला वाकडं बोलायचं अरे ताईला कोण बोललाय एवढा अंडा जाणू? आमच्या खाण्यातून आम्हाला हारायला लागलाय आता म्हणलं तुला काय मला लागले त्या भुका मी बोलणार आहे. परदेशी मी करा जरा माझ्यापासून येतो हा बर मी सांगणार आहे तुम्हाला काय तुम्हाला जेवण पाहिजे होय आमच्या नवऱ्यात पैसे दिले 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 ना होय आता असं करा आमच्या खाणवण्याची पद्धत अशी आहे कशी आंघोळ करायची आणि मग जेवायला यायचं काय झालं आम्ही 15 दिवस झाले घर सोडून आंघोळी का करायला लागलाय तुम्ही म्हणूनच काय आंघोळ करून या ए बालम चला पुरी खाली कोणी आहे आंघोळ करून या मग जेवण एक वर एक वर येतं का एक वर एक वर. तिघं पण सांगत येऊ नाही एक एक जण या. का हो काय माहितीये का आता नवीन खानवळ घातलेले बर जरा आता नवीन खानवळ म्हटल्यानंतर भांडी वगैरे जरा कमीच असणार ना म्हणजे भांडवल कमी आहे भांडवल कमी आता असं आता आम्ही आलो होईल मोठं त्याचं काय 2 दिवस झाले खानवळ तयार केल्यावर. आता आम्ही आली भांडवल छोटा आहे तर व्हायच मोठा तुम्ही आल्यावर कसं काय भांडवल मोठं अहो होतं? आमचे पैसे आली 4 दुसऱ्याचे पैसे हे बरं असं का म्हणतात आंघोळ करून या. आंघोळ करून येऊ हा, या. ए चला आंघोळ करा जाऊ. जाऊ म्हणलं का आंघोळ करा जावा आ, जा की अहो, तुम्हाला पण बोलले जातो. तुम्हाला पण सांगितलं. आ, जा की त्या वेळेला आल्या बनू. काय गेले तर मग काय कशाला भूक लागली हो. जमतंय की त्यात राहत नाही डॉक्टर का नाही मी असं टोकरून भरून खाणार आहे का? जेवण मी तुम्हाला काय म्हटलं मला लई भूक लागली हो. अहो, आंघोळ करून या हो परत जेवून जातो नाही आधी आंघोळ हाय का माझं? आंघोळ त्या ती बघा. अहो, मला नाद आहे, हाय का माझं? गुळाच्या ढेपला गुळाच्या कट्ट्यावर लागलाय माझं यासनी मी चांगलंच जेवण देणार आहे येऊ द्या तो. त्या आंघोळीला गेले मी ताटं तयार करतो बनवा बनवा आंघोळ करून आलो बघा आला. हा वा, वा, वा. आता जेवण द्यामध्ये झालं पाणी दिलं पाहिजे हा द्या ना. वाटत कुठं नजर पडलं नाही पाणी हा, म्हणजे खाण्यावर अशी पद्धत असते नाही, का नाही. अहो काय माहितीये का तर आमच्या गावाला दुष्काळ आहे हो. असं पाण्याचा जरा तुटवडा आहे. बस थोडं द्या पाणी जास्त राहिलं तर.
मुसाफिराला बोली सुंदरा मुसाफिराला बोली सुंदरा मुसाफिराला बोली सुंदरा सांगा तुकारा बोल सांगा आणि गोष्ट सांगा तुकारा काय म्हणला तुम्ही? ही तर गोष्ट सांगायची आणि नंतर जेवण करायचं. कसली गोष्ट? राजा राणी सांगू? नको 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 मग कसली गोष्ट सांगायची? कसली? मागं झाली पण नाही आणि पुढे होणारही नाही अशी गोष्टी त्या म्हणजे बदला चुटका सांगायचा. हिररांगेची सांगू? हिररांगेची, हरिश्चंद्राची. ती पण नको. मग काय बोचका सांगतो? काय? काय म्हणला? मग नाही काय म्हणलं? इथे का गोष्ट? अहो असली कुठं गोष्ट असते का हो बाई? इथून पाठीमाग न झालेली, इथून पुढे न होणारी येत नाही? असली गोष्ट असते का? खरं सांगता येत नाही? नाही येत हो बाई. काय बोलताय राव? येत नाही? नाही येत. येत नाही? कधीच ना? अहो, चालतं वयाचं चालतं. चालतं वयाचं चालतं. उतारला का? चाल. आईला पैसे घेतलं आणि बाईनं हाणून पाठवलं, राव जेवण दिलं नाही. पण आपण न जेवता आलो उपाशी आलो म्हणून सांगायचं नाही. जर आपण तसं सांगितलं तर त्या अवलादी चुकतेल्या त्यातही मार खाऊ द्या. ढेकर देत जातो मग झालं. मला काय समजत नाही. आता दूध खाऊन आलाय. हा? जेवण देत आलाय. हो, नवे. जेवण कसं काय? एक नंबर जेवण. काय काय? काय? चपाती आहे, चपाती? बासुंदी आहे, श्रीखंड आहे, आम्रखंड आहे. अरे एवढंच आहे तर खाटा मिठा तुपात तळलेले कानवले. किती कानवलं खाल्लं? अरे नुसतं कसा तरी एक कानवला खाल्ला, दुसरा घेतला की अर्धा खाल्ला ना अर्धा सरला म्हणून कुत्र्याला टाकला. काय द्यायचं बायकाच्या पोटची, हा? आणि तू काय जे कानवलं खाल्लं म्हणते. नुसता एकच खाल्ला चांगला. आकड्या 2 खाऊन येतो. दोन नव्हत 3 खाऊन ये. तीन नव्हे. लवकरी लांब जायचं आपल्याला. होय, म्हणलं की तर येतो. जाऊ का मी जा, जा, आता जा. तिथं थांबतोय बाहेर चौकात. लवकरी मी जागा. का बायका जातो?